आपलं किती साधं सरळ मन आहे पहा. कोणती नवीन गोष्टीत आपल्याला देव साक्षी लागतोय. लहानपणी मंगलप्रसंगी असो वा सणाला घेतलेल्या नवीन कपड्यातील कौतुक सोहळा देवापुढे ठेवून कुंकू लावतो असो वा अगदी छोट्या आनंद प्रसंगी देवापुढे साखर ठेवून नमस्कार करणं असो. आनंदाचे क्षण आला की आपलं मन नकळत देवाकडे धाव घेतेच ना. हातात साखर येते आणि ती देवापुढे ठेवली जाते आणि होती फक्त साखर नसून आपल्या हृदयातला गोड भाव असतो. पूर्वीपासून चालत आलेली ही रीत सांगते की सुख मिळालं की त्याचा मान आपण देवाला देतो. हे माझं नाही, तुझ्या कृपेचं फळ आहे अशी जणू भावना त्या लहानशा अर्पणात दडलेली असते. देवाला मोठे मोठे नैवेद्य लागत नाहीत. शबरीने दिलेली उष्टे बोरे रामाने प्रेमाने स्वीकारली, कारण त्यात भक्ती होती. तशी दत्त महाराजांची भाव पाहते, वस्तू नाही. निर्मळ मन, सरळ भाव आणि गुरुवरची अखंड श्रद्धा हेच महाराजांना प्रिय. दत्त महाराज करुणेचे सागर आहेत. भक्त सुखात असो वा दुःखात महाराज त्यांच्या पाठीशी उभे असतात. आनंद मिळाला की साखर अर्पण करणे म्हणजे त्या आनंदाला गुरुच्या चरणी अर्पण करणं इतकं सोपं साधी माया आहे की दुःख आले तरी त्याच चरणाची मन जोडून ठेवणे हीच खरी दत्तभक्ती. जसं गुरु शिष्याचा हात धरून त्याला योग्य मार्गावर नेतो, तसे दत्तगुरू भक्ताच्या जीवनात मार्गदर्शन करतात. काळ कितीही बदलला तरी आनंदाच्या क्षणी देवापुढे साखर ठेवताना आपली मूळ, आपली संस्कृती आणि गुरुप्रतीची निष्ठा आजही तितकीच जिवंत आहे. श्री गुरुदेव दत्त.